नमस्कार. MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे बालपण आणि विकास यातील महत्त्वाचे असणारे घटक आपण MCQ स्वरूपात पाहत आहोत. याआधीही 2 घटकावरील MCQ स्वरूपातील प्रश्न मी घेतलेले आहेत. हा घटक 3 आहे. 3 मधील मी MCQ स्वरूपातील प्रश्न काढलेले आहेत. आपल्या घटक 3चं नाव आहे मनोसामाजिक दृष्टिकोनातून विकास. त्यावर आधारित असणारे MCQ पहा. पहिला आहे ज्ञान, कौशल्य, कल आणि स्वभाव आत्मसात करून समाजातील सक्षम घटक बनण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय. ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली. तर ही व्याख्या कोणी केली? सामाजिकरणाची असं विचारलं आहे. तर त्याचे ऑप्शन बघा. अ आहे ऑरिव्हिल जी ब्रीम, ब आहे गुरकिन, क आहे ड्रेवर आणि ड आहे फ्राइड. तर ही व्याख्या केलेली आहे ती म्हणजे ऑप्शन नंबर अ ऑरिव्हिल जी ब्रीम यांनी ही सामाजिकरणाची व्याख्या केलेली आहे. त्यांनी कशावर भर दिलेला आहे? तर ऑरिव्हिल जी ब्रीम यांनी ज्ञान, कौशल्य, कल आणि स्वभाव या 4 गोष्टीवर भर दिलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पेपरमध्ये. जर तुम्हाला समजलं नाही तर ही व्याख्या कोणी दिलेली आहे किंवा केलेली आहे तर तुम्ही हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचं. ज्ञान, कौशल्य, कल, स्वभाव यावर भर कोणी दिलेला आहे? तर ऑरिव्हिल जी ब्रीम यांनी दिलेला आहे. म्हणून ही सामाजिकरणाची व्याख्या कोणी केलेली आहे? ऑरिव्हिल जी ब्रीम यांनी केलेली आहे. आणि गुरकिन यांनी पण सामाजिकरणाची व्याख्या केलेली आहे. पण त्यांनी कशावर भर दिला? तर व्यक्तीचं जे वर्तन आहे किंवा मूल्य आहे किंवा इतरांच्या व्यक्तीविषयी असलेली अपेक्षा आहे ह्या सर्व गोष्टीवर भर दिलेला आहे. कोणी? गुरकिन यांनी. तर मग लक्षात काय ठेवायचं? गुरकिनने 4 गोष्टीवर भर दिला. वर्तन, मूल्य, व्यक्तीची असलेली अपेक्षा आणि मदत. आणि ऑरिव्हिलनं ज्ञान, कौशल्य, कल आणि स्वभाव यावर भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे ड्रेवर यांनी सुद्धा एक सामाजिकरणाची व्याख्या केलेली आहे. तर ते काय म्हणतात बघा. सामाजिक वातावरणाशी जुळवून घेऊन समाजाची सहकार्य करणारी सदर म्हणून व्यक्ती ओळखली जाण्याच्या प्रक्रियेला सामाजिकरण असं म्हणतात. तर सहकार्य हे शब्द आलेला आहे, तो लक्षात ठेवा ड्रेवर यांच्या बाबतीत. अशा प्रकारे गुरकिन, ड्रेवर, ऑरिव्हिल जी ब्रीम यांनी सामाजिकरणाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडण्यास डॅश डॅश घटक कारणीभूत असतात. ऑप्शन बघा. अ तदात्मा, ब आहे अहमात्मा, क आहे ध्येयात्मा आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडण्यास तदात्मा, अहात्मा आणि ध्येयात्मा हे तिन्ही घटक कारणीभूत असतात. मग तदात्मा म्हणजे काय, अहमात्मा म्हणजे काय आणि ध्येयात्मा म्हणजे काय हे पाहूया. प्रथम पाहूया तदात्मा म्हणजे काय. तर तदात्मा म्हणजे आहे की या घटकाने काय होतं, आपण समजा बालकाच्या बालपणाचा जो श्री गणेश होतो त्याच्यामध्ये सुरुवातीस सहज प्रवृत्ती असतात. बरोबर. बालक जेव्हा लहान असतं त्यांच्या जेव्हा शिकण्याची सुरुवात असते तेव्हा त्याच्यात सहज प्रवृत्ती असतात. त्यानुसार तो आपल्या मागण्या पुढे रेटून पूर्ण करण्याची जिद्द असते. आणि यांच्यामध्ये काय असतं, काही मागण्या मात्र बाह्य जगताच्या अपेक्षाही ताळमेळ करणाऱ्या नसतात. अशा वेळी तदात्मा हा घटक कार्यरत असतो आणि सामाजिकरण प्रक्रियेत हा महत्त्वाचा घटक आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि अहमात्मा म्हणजे काय, तर अहमात्मा हा सामाजिकरण प्रक्रियेतील दुसरा घटक आहे आणि हा वास्तव, विवेकशक्ती आणि तर्क यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. हा घटक काय मांडण्याचा प्रयत्न करतो, तर वास्तव, विवेकशक्ती आणि तर्कच्या 2 बाजू मांडण्याचा हा प्रयत्न करतो. आणि हा घटक कसा आहे, बाह्य जगाशी सुसंगत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर ध्येयात्मामध्ये तुम्हाला सांगता येईल की ध्येयात्मा हा सामाजिकरणाचा 3रा घटक आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा घटक मानण्यात येतो. लक्षात असू द्या, ध्येयात्मा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि तदात्मा आणि अहात्मा यांच्यामध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा हा ध्येयात्मा त्यांना मदत करतो. म्हणजे काय करतो, कधी कधी समाजमान्य नसलेल्या सहज प्रवृत्ती आहेत जसं उद्भवतात, अशा प्रसंगी ध्येयात्मा त्याचे दमन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून महत्त्वाचा घटक आहे सामाजिकरणाचा ध्येयात्मा. तदात्मा, आत्मा, ध्येयात्मा म्हणजे काय हे कळलं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. सामाजिक संघटनेतील म्हणजे समाजाची संरचना व कार्य यातील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली. तर ही व्याख्या कोणी केली? ऑप्शन अ आहे हॅरी जॉन्सन, क आहे किंग्सले डेव्हिस,
क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. किंग्सले डेव्हिस यांनी ही व्याख्या केलेली आहे सामाजिक परिवर्तनाची. तर ते काय म्हणतात, सामाजिक संघटनेतील म्हणजे समाजाची संरचना असो व कार्य यातील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन अशी व्याख्या किंग्सले डेव्हिस यांनी केलेली आहे. आणखी सांगायचं झाल्यास सामाजिक परिवर्तनाची तर व्याख्या पाहिली, पण परिवर्तन म्हणजे काय ह्याची व्याख्या जेव्हा पाहिजे तर जेव्हा एखादी वस्तू वा एखादा व्यवस्थेचा सभासद वा घटक असो वैयक्तिकरित्या दुसऱ्या ठिकाणी अशा रीतीने हलविला जातो की ज्या योग्य त्या व्यवस्थेच्या संरचनेतील काय होतं विविध घटकातील समायोजन बदलते, तेव्हा त्यास परिवर्तन असं म्हणतात. म्हणजे एखादा घटक दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानंतर त्यामध्ये जे हालचाल होते किंवा दुसऱ्या ठिकाणी अशा रीतीने हलविला जातो की व्यवस्थेतील संरचनेत बदल होतो त्याला आपण परिवर्तन असं म्हणतात. आणि त्यात सामाजिक परिवर्तन ही एक संकल्पना आहे. त्यानंतर बघा हॅरी जॉन्सन यांनी सुद्धा सामाजिक परिवर्तनाची व्याख्या केलेली आहे. ज्याप्रमाणे किंग्सले डेव्हिस यांनी एक केलेली आहे तर हॅरी जॉन्सन यांनी सुद्धा केलेली आहे. ते म्हणतात की समाज रचनेतून घडून येणारा बदल हा सामाजिक परिवर्तनाचा मूलभूत अर्थ होय. तर समाज रचनेतून घडून येणारा बदल त्यालाच आपण सामाजिक परिवर्तन असं म्हणतो असं म्हणणं हॅरी जॉन्सन यांचं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, डॅश डॅश या सामाजिक बदलामध्ये पुढे होणारा विकास आधीच्या विकासावर अवलंबून असतो. कोणत्या सामाजिक बदलामध्ये, इथं काही सामाजिक बदल दिलेले आहेत, त्यातील कोणता असा सामाजिक बदल आहे की पुढे होणारा जो विकास आहे हा आधीच्या विकासावर अवलंबून असतो. तर ऑप्शन बघा अ दिशा भिन्नत्व बदल, ब आहे लाट सदृश्य बदल, क आहे संवर्धित बदल आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क संवर्धित बदल. संवर्धित बदल या सामाजिक बदलामध्ये पुढे होणारा विकास आधीच्या विकासावर अवलंबून असतो. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास हे जे सामाजिक बदलाचे प्रकार सांगितलेले आहेत ते कोणी सांगितले आहेत तर हे सामाजिक बदलाचे प्रकार सांगितले आहेत मॅक आव्हर आणि पेज यांनी. लक्षात ठेवायचं सामाजिक बदलांचे जे घटक किंवा प्रकार सांगितले आहेत किंवा बदल सांगितले आहेत तर ते कोणी तर मॅक आव्हर आणि पेज यांनी सांगितलेले आहेत. आणि बघा त्यांनी सांगितले की संवर्धित बदल म्हणजे काय तर बघा पुढे होणारा जो विकास आहे आधीच्या विकासावर अवलंबून असतो हे आपण पाहिलं. त्यानंतर बघा दिशा भिन्नत्व बदल म्हणजे काय, काही बाबतीत काय होतं काही बदल वर जाणारा तर काही नंतर खाली येणारा असतो. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय व्यापारातील तेजमंदी हे कसं असतो कधी वाढतो तर कधी अचानक खाली येतो, त्याला आपण दिशा भिन्नत्व म्हणजे त्याला एक दिशा नसते की ती वाढतच जाणार आहे का कमीच होणार आहे अशी कुठलीही दिशा नसते, त्याला आपण दिशा भिन्नत्व बदल असं म्हणतो. आणि जो तिसरा बदल आहे तो म्हणजे लाट सदृश्य बदल. तर लाट सदृश्य बदलमध्ये काय असतो, हा बदल दुसऱ्या प्रकारासारखा असला तरी त्यामध्ये बदलात सतत विकास दिसून येत नाही. तर ह्या लाटेमध्ये काय केलं जातं चढ उतार दिसतात, म्हणजे एक तर चढलेला असतो किंवा उतरला असतो. उदाहरणार्थ काही फॅशन्स फार लोकप्रिय होतात पण नव्या फॅशन्स आल्या की ते नामशेष होत्या, म्हणजे जुनी फॅशन विसरली जाते आणि नव्या फॅशनला स्वीकारलं जातं. अशा बदलालाच आपण लाट सदृश्य बदल म्हणतो. आपण म्हणतो ह्या साडीची फॅशन आली किंवा सध्या ह्याचं क्रेज आहे त्याचं क्रेज आहे, ते लाट सदृश्य बदलामध्ये समाविष्ट होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समाज परिवर्तनाचे डॅश डॅश प्रकार आहेत. ऑप्शन बघा अ बाह्य परिवर्तन, ब आहे आंतरिक बदलामुळे होणारे परिवर्तन, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे समाज परिवर्तनाचे एकूण 2 प्रकार आहेत ते म्हणजे बाह्य परिवर्तन आणि आंतरिक बदलामुळे होणारे परिवर्तन. म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. त्याविषयी अधिक माहिती सांगायची तर आपण पाहिलं समाज परिवर्तनाचे 2 प्रकार आहेत बाह्य परिवर्तन. पण बाह्य परिवर्तन म्हणजे काय, समाजाच्या बाहेरील कार्यवाहिनीने घडून आणलेले बदल, म्हणजे समाजामध्ये जे बाहेर कार्यवाहिनी आहेत त्यामध्ये आलेले बदल त्याला आपण बाह्य परिवर्तन म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा परकीयाचं आक्रमण, वसाहतीकरण, रोगाच्या साथी हे बाह्य कार्यवाहिनीमुळे घडून आलेला बदल आहे. तर आंतरिक बदलामुळे होणारे परिवर्तन यामध्ये कशाचा समाविष्ट होतो तर विशिष्ट आंतरिक घटनेमुळे झालेले बदल. उदाहरणार्थ एखादा शोध किंवा वैज्ञानिक बदल, नवीन योजना, नियम हे सगळं आंतरिक बदलामुळे होणाऱ्या परिवर्तनामध्ये समाविष्ट होतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे
सामाजिक बदल घडवून आणणारे राजकीय घटक खालीलपैकी डॅश डॅश आहेत. ऑप्शन बघा. अ भारत स्वतंत्र, ब भारत पाकिस्तान फाळणी, क आहे फक्त अ व ब बरोबर आणि ड आहे महागाई. तर याचं करेक्ट आन्सर आहे, तुम्हाला इथं सामाजिक बदल घडवून आणणारे राजकीय घटक विचारला आहे. राजकीय घटक. तर लक्षात काय ठेवायचं, भारत स्वतंत्र हा राजकीयच मुद्दा आहे आणि भारत पाकिस्तान फाळणी हा सुद्धा राजकीय मुद्दा आहे, म्हणून हे दोन घटक फिक्स आहेत. आणि महागाई हा का राजकीय मुद्दा नाही आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. तर हे राजकीय घटकामध्ये येतात. तर अधिक माहिती सांगायची झाली तर सामाजिक बदलामुळे काही घटक आहेत, जसं भौतिक घटक आहेत, राजकीय घटक आहे, आर्थिक घटक आहे. ह्या घटकामुळे काय होतं, सामाजिक बदल घडून येत असतात. तर हे पाहायचं. भौतिक घटकामध्ये सांगता येईल तुम्हाला की तुसनामी आहे, भूकंप आहे, महापूर आहे, ज्वालामुखी आहे, हे भौतिक घटकामध्ये येतात. तर राजकीय घटकामध्ये आता तुम्हाला सांगितलं भारत स्वतंत्र किंवा भारत पाकिस्तान फाळणी राजकीय घटनाशी संबंधित, ज्यामुळे राजकीय घटना घडल्या आणि त्यातून सामाजिक बदल झाला, त्याला आपण राजकीय घटक म्हणतो. त्याचप्रमाणे आर्थिक घटक. मग आर्थिक घटकामध्ये काय आहे, सरकारी कर आहे, महागाई. मग इथं महागाई आले, हे कोणता घटक आहे, हा आर्थिक घटक आहे. राजकीय घटक आहे का, नाही आहे. मग महागाई हा आर्थिक घटक आहे. त्याचप्रमाणे काही औद्योगिक घटक आहे. समजा सामाजिक बदल औद्योगिक घटकांनी सुद्धा घडून येतो, जसं औद्योगिक क्रांती झाली की प्रगती होते, औद्योगिकरण झालं की प्रगती होते. हे सामाजिक बदल या औद्योगिक घटकामुळे निर्माण होतात. जसं सामाजिक व सांस्कृतिक घटक, जसं वय, लिंग, चळवळी आहे, चले जाव आंदोलन, दलित चळवळ, ह्या सगळ्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळीनुसार सुद्धा सामाजिक बदल घडून येत असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. मुलांच्या सामाजिकरणावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी डॅश डॅश आहेत. ऑप्शन बघा. अ जात, ब आहे लिंग, क आहे वर्ग आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. मुलाच्या सामाजिकरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये जात, लिंग आणि वर्ग या तिन्हींचाही समावेश होतो. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, मुलाच्या सामाजिकरणावर जात हा घटक कसा परिणाम करतो, तर बघा, भारतात अनेक जातीचे लोक राहतात, हे तुम्हाला माहीत आहे. जातीयता ही अत्यंत वाईट बाब आहे आणि जाती या जन्मावरून ठरतात. कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं, पण त्या जातीवरून मुलांना किंवा विद्यार्थ्यांना खूप काही सहन करावं लागतं. तरीसुद्धा जातीय श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना समाजात आज खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे सुद्धा मुलाच्या सामाजिकरणावर परिणाम होतो. त्यानंतर लिंग आहे. लिंगाविषयी सांगायचं झालं तर वर्षानुवर्ष भारतीय समाजातील स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान आहे. स्त्री पुरुषामध्ये दुय्यम स्थान निर्माण झाले आहे. पुरुषांना वर्चस्व स्थान दिलेलं आहे तर स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. यामुळे सुद्धा नेहमी स्त्रियाच्या विचार, आचार या इच्छेवर पुरुष प्रधान संस्कृतीचा आपल्याला पगडा असलेला पाहायला भेटत आहे. त्याचप्रमाणे त्याचाही परिणाम मुलाच्या सामाजिकरणावर होतो. ज्याप्रमाणे आपल्या समाजात चालू आहे त्याचप्रमाणे मुलं पुढे घडत असतात. स्त्रियांना दुय्यम स्थान आताच्या पिढीनं दिलं तर पुढची पिढीही त्याचप्रमाणे वागत असते. म्हणून मुलाच्या सामाजिकरणावर लिंग हा सुद्धा घटक कारणीभूत ठरतो. आणि वर्गामध्ये सुद्धा काय, भांडवलशाहीमुळे व्यवसाय वर्ग किंवा औद्योगिक वर्ग, उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय, निम्नवर्गीय, कनिष्ठवर्गीय असे वर्गाचे प्रकार पडले आहे. त्यामध्ये काय होतं, वर्गाच्या प्रकारामध्ये त्यांचा संघर्ष निर्माण होतो आणि त्या संघर्षाचा परिणाम मुलाच्या सामाजिकरणावर झालेला आपल्याला पाहायला भेटतो. अशा प्रकारे आपण हे मुलाच्या सामाजिकरणावर पाहिलेले घटक पाहिले. त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. संस्कृतीमध्ये मानवाच्या खालीलपैकी डॅश डॅश अंगाचा सांस्कृतिक विचार केला जातो. ऑप्शन बघा. अ बौद्धिक, ब आहे नैतिक, क आहे आध्यात्मिक आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. संस्कृतीमध्ये मानवाच्या बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक ह्या तिन्ही अंगाचा सांस्कृतिक विचार केलेला असतो. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली पण संस्कृती म्हणजे काय पाहू. तर बघा, संस्कृती म्हणजे काय, समाजामध्ये फार काळापासून काही परंपरा किंवा रूढी रुजलेल्या असतात. त्याला कालपर्यंत समाजाच्या प्रगतीला ते हातभार लावत असतात किंवा अडचण निर्माण करत असतात. त्यांना आपण संस्कृती असं म्हणतो. मग संस्कृतीमध्ये हे तीन घटकाचा विचार केलेला जातो. आणि संस्कृतीचे काही प्रकार आहेत, जसं संस्कृतीचे किती प्रकार आहेत, तर 2 प्रकार आहेत, भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. मग भौतिक संस्कृतीमध्ये काय असतं, तर मानवाच्या व्यवहारातील सर्व वस्तूचा समावेश कशात होत असतो, भौतिक संस्कृतीमध्ये. आणि अभौतिक संस्कृतीमध्ये कशाचा समावेश होतो, तर व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा समावेश होतो. उदाहरणार्थ धर्म, भाषा, कला, संगीत ह्या अभौतिक संस्कृतीमध्ये समाविष्ट होत असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे.
मानवाच्या जीवनात घडलेल्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा अ आत्मचरित्र, ब आहे कथा, क आहे दैनंदिनी आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ आत्मचरित्र. मानवाच्या जीवनात घडलेल्या गोष्टींची प्रत्येक गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे आत्मचरित्र होय. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास आत्मचरित्र म्हणजे काय? व्यक्तीला जेव्हापासून काही समजू लागले तेव्हापासून त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत, प्रसंग आहे, हिंची रचनात्मक क्रमवार मांडणी करून व्यक्तीच्या जीवनातील काही स्वतःचे जे अनुभव आहेत त्या आत्मचरित्रामध्ये असतात. आणि कथा यांच्याविषयी सांगायचं झालं तर कथेमध्ये काय असतं तर या लेखन साहित्यामध्ये विविध विचारवंतांना, लेखक, कवी, साहित्यकार यांना समाजातील विविध प्रकाराचे काय असते परिस्थितीचे वर्णन कथेच्या रूपाने मांडलेले असते. जसं की उदाहरण सांगायचं की कथाकारांनी बनगरवाडी, दलित कथा, ग्रामीण कथा हे वर्णन केलेलं आहे कथेमध्ये. त्याचप्रमाणे दुष्काळ अशा विविध प्रकारच्या प्रसंगावर आधारित काही कथांचे लेखन केले जाते, ज्यातून समाजातील काय होतं, विविध प्रकारच्या समस्या आहेत, जसं समाजाचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जातो. कशामध्ये? कथामध्ये. अशा प्रकारे आपण पाहिलं मानवाच्या जीवनात घडलेल्या गोष्टीच्या गोळाबेरीजला आपण आत्मचरित्र असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. माध्यमाचा वापर करून मुलामध्ये खालीलपैकी डॅश डॅश गुणांचा विकास होईल. ऑप्शन बघा अ प्रभावी व्यक्तिमत्व, ब मानसिक विकास, क सांस्कृतिक विकास आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. आज विविध प्रकारचे माध्यम अवेलेबल आहेत, त्याचा वापर करून आपण मुलामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण करू शकतो, मानसिक विकास करू शकतो, त्याचप्रमाणे त्यांचा सांस्कृतिक विकास सुद्धा करू शकतो. त्याविषयी अधिक माहिती सांगायची. आता प्रभावी व्यक्तिमत्वामध्ये माध्यमाचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो तर बघा, माध्यमाच्या वापरामुळे मुलांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीची माहिती आपण त्या माध्यमाद्वारे देऊ शकतो. त्याचप्रमाणे आदर्श व्यक्तीचे कार्य आपण अभ्यासासाठी त्यांना या माध्यमाचा वापर करून घेऊ शकतो आणि माहिती मिळवता येते. आपले व्यक्तिमत्व प्रभावी करण्यासाठी त्यांचा वापर करता येतो. आणि मानसिक विकासामध्ये माध्यमांचा वापर कसा केला जातो तर विविध प्रकारचे जे प्रसारमाध्यम आहेत यात काय असतं, विविध प्रकारच्या माहितीचे प्रसारण केले जाते. ती माहिती मुलांनी पाहिल्यास किंवा अभ्यासल्यास त्यांना विविध मानसिक विकास कसा केला जातो याविषयी माहिती कळत नकळत समजते व ते या माहितीच्या आधारे काय करतात, स्वतःचा मानसिक विकास करून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि सांस्कृतिक विकासामध्ये कसं माध्यमांचा वापर होतो तर सांस्कृतिक विकासामध्ये तुम्हाला सांगता येईल की भारतीय भूखंडावर विविध प्रकारच्या संस्कृतीचा उदय झालेला आहे. मग प्रत्येक संस्कृतीची काही स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे जसं की आपल्या भारतातील विविध राज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी आहे ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची सेम आहे का नाही आहे, प्रत्येकाची वेगवेगळी अशी पार्श्वभूमी आहे. मग त्याचं प्रसारण जर आपण माध्यमातून केलं तर विद्यार्थ्यांना त्या संस्कृतीची माहिती होते आणि मुलांना स्वतःची सांस्कृतिक उन्नती करून घेता येते. त्याचप्रमाणे विविध संस्कृतीमधील जे चालीरीती आहे, परंपरा आहे, नृत्य आहे याविषयी माहिती विद्यार्थ्यांना आपण माध्यमाद्वारे देऊ शकतो आणि त्यातूनच त्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास सुद्धा व्हायला मदत होते. अशा प्रकारे आपण घटक 3 पाहिला, बालपण आणि विकास याच्यातील त्यातले घटक आहे तो मनोसामाजिक दृष्टिकोनातून विकास, त्यावर आधारित MCQ मी या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. राहिलेला घटक मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.